हरिहर किल्ला म्हणजे सह्याद्रीच्या त्र्यंबक डोंगर रांगेतील निसर्गाने बनवलेली एक उत्तम कलाकृती होय. समुद्रसपाटीपासून सुमारे 3674 फूट इतक्या उंचीवर असलेला हा किल्ला हर्षगड या नावाने देखील ओळखला जातो. किल्ल्याचा वैशिष्ट्यपूर्ण त्रिकोणी आकार, किल्ल्यावरील सरळसोट असा 80 अंशांचा कातळ कोरीव पायरी मार्ग आणि पायऱ्यांच्या शेवटच्या टप्प्यावर असणारा बोगदेवजा मार्ग म्हणजेच आपल्यासाठी एक अविस्मरणीय असा अनुभव ठरतो. नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत नाशिकपासून अवघ्या 40 ते 42 किलोमीटर अंतरावरती असलेल्या हरिहरगड उर्फ हर्षगड या किल्ल्याला भेट देण्यासाठी. तर इथल्या हरिहरगडाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या अतिशय प्रसिद्ध आहेत, 80 डिग्री. आणि आज ट्रेकसाठी माझ्यासोबत भली मोठी गँग आलेली आहे. किरण मॅडम, हॅलो, प्रतीक्षा, गौरी, आरती आणि आकाश. आकाश आज बऱ्याच दिवसानंतर ट्रेकला आलेला आहे. आम्ही दोघांनी भरपूर ट्रेक सोबत केलेत. आणि हा जो किल्ला आहे ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की मी जेव्हा पहिल्यांदा किल्ला केला आहे ट्रेकिंगची सुरुवात याच किल्ल्याने केलेली आहे आणि त्यावेळेला सुद्धा आकाश बरोबर होता. चला ट्रेकला सुरुवात करूया. हरिहर किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात येत असून ज्योतिर्लिंग मंदिरापासून साधारणतः 15 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. तसेच पुण्यापासून किल्ल्याचे अंतर हे 241 किलोमीटर असून मुंबईपासून हरिहर साधारणतः 156 किलोमीटर आहे. हर्षेवाडी या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात आल्यानंतर आपल्याला प्रति व्यक्ती 30 रुपये प्रवेश फी आहे. आपण किती 6 जण आहेत ना? इकडेच ना? 6 जण आहेत. 6 बरं. मोस्टली शनिवार रविवार गाडी पार्किंगचे सुद्धा भाडे आकारले जाते. हरिहर किल्ल्यावर येण्यासाठी 2 रूट आहेत, मुख्य रूट. एक आहे निरगुडपाडा आणि दुसरा आहे हर्षेवाडी. तर आत्ता आपण जिथून आलो आहे ती आहे हर्षेवाडी. आता हाच मार्ग का निवडला आपण, तर निरगुडपाडा आणि हर्षेवाडीमध्ये बेसिक फरक हाच आहे डिस्टन्सचा. आणि इझी आहे निरगुडपाड्यापेक्षा हर्षेवाडी इथनं. सो हा बेटर आहे. आणि आज सगळी गँग पण आली माझ्यासोबत, त्यामुळं हाच रूट बेटर आहे. पण त्या रूटनीसुद्धा गेलो ना आपण, ज्यांना लांबचा ट्रेक आहे म्हणजे मुंबईकडनं जे येणारे लोक आहेत त्यांना पहिल्यांदा निरगुडपाड्याला यायला लागतं. तिथून जर तुमच्याकडे व्हेकल असेल तर फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावरती हर्षेवाडी आहे. हर्षेवाडी इज अ इझी रूट कम्पॅरेटिव्ह टू निरगुडपाडा, एवढंच, बाकी काही नाही. ठीक आहे. आणि इथं आल्यानंतर सुद्धा हा जो रूट आहे तो इतका मळलेला आहे की शोधायची पण गरज नाही. ठिकठिकाणी बोर्ड आहेत. आता एकदम कमर्शियल लेवलवरती इथं काम चाललं आहे. गेट बनवणं, एंट्री गेट पण नवीन केलं आहे. अगदीच ट्रेक स्टार्ट केल्यापासून 1-15 मिनटामध्ये आपण या टप्प्यावर येऊन पोचतो जो रेलिंगचा टप्पा आहे. पावसाळ्यात याची आवश्यकता जाणवते. आत्ता एवढं काही विशेष वाटत नाही. जे आपण पोचलेलो आहोत त्या ठिकाणी 2 वाटा दिसतात. एक वाट जी आहे ती डाव्या बाजूला जाते. मी पहिल्यांदा बोर्ड दाखवतो तुम्हाला. हे पहा, 1 मिनिट. हे पहा इथे, हे पहा हरिहर किल्ल्याकडे आणि गणेशकुंड या बाजूला जातो. म्हणजे वर येताना जो डाव्या बाजूला जातो तो गणेशकुंडाकडे जातो आणि उजव्या बाजूचा रोड जो आहे तो किल्ल्याकडे जातो. तर आपण अगोदर गणेशकुंडाकडे जाणार आहोत. त्या ठिकाणी एक शिलालेख पण आहे आणि बजरंगबलींचं मंदिर पण आहे. या ठिकाणी आपल्याला हे छोटंसं कुंड म्हणूयात आपण याला तुर्तास, छोटंसं कुंड टाईप दिसतंय. ते पाहिल्यानंतर अगदी 4 पावलावर पुढे या ठिकाणी ही पुष्करणी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर आहे, पण आता उन्हामुळे थोडं भकास वातावरण वाटतंय. हे पहा, इकडनं उतरायला जागा आहे, इकडनं आहे. आणि त्या ठिकाणी तिथं एक शिलालेख कोरलेला आहे, तो आपण जवळ जाऊन पाहणार आहोत. आणि त्या ठिकाणी त्रिशूळ आहे, मग त्या ठिकाणी काहीतरी देवता निश्चित आहे. त्रिशूळ म्हटल्यावर भगवान शंकरांचंच असेल काहीतरी. आपण जवळ जाऊन पाहूयात. चला. हे पहा, या पाण्यात मासे आहेत आणि पाणी तर वरकरणी स्वच्छ दिसतंय. फक्त हे बाजूला जर सारलं. या ठिकाणी पुष्करणीच्या भिंतीवर एका कोपऱ्यात दगडावर कोरलेला
देवनागरी लिपीतील 8 ओळींचा शिलालेख आहे. या शिलालेखाभोवती महिरप कोरलेली असून बाजूला 2 नक्षीदार खांब व वरील बाजूस कमळाची नक्षी व खालील बाजूस 2 पक्षी कोरलेले आहेत. आपल्याला ते गणेश आहे ना, मग एवढं वाचता येतंय ते थोडंसं बरं वाटलं जरा. आणि या ठिकाणी एक त्रिशूळ आहे आणि गणपतीची फोटो आहे. हे पहा, या ठिकाणी एक दगडात कोरलेला गणपती आहे या ठिकाणी, आणि इथं फोटो आहे आणि हे त्रिशूळ आहे. आणि या ठिकाणी एक मंदिर आहे. या बाजूला मंदिर आहे, ही पुष्करणी आहे. आणि या ठिकाणी हनुमान मंदिर असं बोर्ड आहे. आणि या साईडला आपण जातो, रोड हनुमान मंदिराचं त्या साईडला आहे. पण त्याच्या अगोदर पुन्हा एक छोटीशी वाट डाव्या साईडला जाते. हे पहा, इकडे हे लोक गेलेत, पण आपल्याला इकडे जायचं आहे. या बाजूला सुद्धा काही अननोन देवता आहेत, त्यांच्या मूर्त्या आहेत, म्हणजे शेंदूर लावलेले काही दगड आहेत. हे पहा, आता हनुमान मंदिराकडे जो रस्ता चालला आहे तर त्या रस्त्याने दगडी पायऱ्या आहेत. हे पहा, बऱ्याचदा काय होतं की किल्ल्याकडे जाणारी लोक जे आहेत ही डाव्या बाजूला वळतच नाहीत. तिथं बोर्ड पण दिलेलं आहे आता. त्यामुळे ही गोष्ट जी आहे इथं या ठिकाणी येऊन पाहून जाणं गरजेचं आहे, म्हणजे संपूर्ण किल्ला पाहिल्याचं समाधान आपल्याला मिळतं नक्कीच. हे काय मंदिर दिसतंय समोर. मंदिराच्या आतमध्ये बजरंगबलींची दगडात कोरलेली एक सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या अगदी समोर काही शेंदूर लावलेले अपरिचित देव आहेत. बजरंगबलींचं आपण दर्शन घेऊन येतो आणि आल्यानंतर उजव्या हाताला थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक भगवान शंकरांचा एक मस्त दगडात कोरलेला स्टॅच्यू पाहायला मिळतोय. म्हणजे ते दगडात कोरलेलं काम आहे, पण अतिशय सुंदर आहे. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा, इथं ह्याचं नाव दिलेलं आहे मनकामेश्वर महादेव मंदिर. हे पहा, अतिशय सुंदर चंद्रकोर, त्रिशूळ. त्या ठिकाणी जी पुष्करणी होती तिथून परत आपण मागे आलो, ज्या ठिकाणावरतून लेफ्टला वळालो होतो. आता तिथं आल्यानंतर आपण राईटला वळालो आणि किल्ल्याच्या मार्गावरती आपण मार्गस्थ झालेलो आहे. आणि थोड्याच वेळामध्ये आपण येऊन पोचलेलो आहे त्या स्पॉटला ज्या ठिकाणी निरगुड पाड्यावरतून सुद्धा रोड येतो आणि आपण हर्षेवाडी मार्गे आलो तो सुद्धा रोड येऊन मिळतो. हा कॉमन स्पॉट आहे. मी बोर्ड दाखवतो तुम्हाला. हे पहा, आपण इकडनं आलो, इथं बोर्ड आहे आणि इकडनं जो रूट येतोय तो रूट निरगुड पाड्यामधून येतो, जो की थोडा लॉंग रूट आहे. तुम्ही जर निरगुड पाड्यावरतून आले तर उशीर लागतो यायला ॲज कम्पेअर टू हर्षेवाडी. तर हा तो कॉमन स्पॉट आहे. तुम्ही कुठूनही या ठिकाणी तुम्हाला येणं आहे. या ठिकाणी काही स्टॉल्स आहेत. आज रविवार शनिवार नसल्यामुळं बिलकुल गर्दी तशी दिसत नाही. तो जो कॉमन पॉईंट होता आपला निरगुडपाडा आणि हर्षेवाडीकडनं रोड येतो आणि एकत्र मिळतो, त्या ठिकाणावरतून अगदी थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लगेचच एक 5 मिनटात वेताळदेव, या ठिकाणी एक बोर्ड आहे वेताळदेव, आणि हे आहेत वेताळदेव. हे पहा, आत्ता या ठिकाणी काही उत्साही कार्यकर्ते भेटलेले आहेत आणि ते उतरत आहेत आता गड. कुठून आले मित्रांनो तुम्ही? नांदेडवरून. बापरे, बघा लांबून आलेत बरेचसे. आणि ते बोलले की सकाळी लवकर आलते त्यावेळेला माकडांनी त्रास दिला त्यांना भरपूर, पण आता ज्या वेळेला चाललो आपण, हा याचं शर्ट फाडलंय बा, इथं शर्ट फाडलेलं आहे. तर आत्ता माकडं नाही येत असंही त्यांनी मिळालेलं आपल्याला मेसेज. तर हा जो पॅच आहे हा बिलकुल निसरडा आहे. किल्ल्यावर येताना रेलिंग्स जी आहेत ती खाली पण लागली, पण तो मार्ग जो आहे तेवढा धोकेदायक नाही. पण हा जो टप्पा आहे या ठिकाणी रेलिंग्स जर नसले तर पावसाळ्यात तर 100% आपटणार आपण इथं. या ठिकाणावरतून किल्ल्याचे मुख्य आकर्षण असलेल्या पायऱ्यांचा जो मार्ग आहे तो आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. काही लोक तिथे मध्ये थांबलेली आहेत आणि वरती जे आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे. आणि जर नीट पाहिला आपण, जर तो 2 बुरुजांच्या मध्ये असलेला सुंदर दरवाजा आहे. त्या ठिकाणी गणेशाची मूर्ती सुद्धा आहे. तर हा पहिला दरवाजा पार करून आपण मग या बाजूला कातळ आडवा खोदलेला आहे
ठीक आहे, आडवा खोदलेला आहे आणि त्याच्यातून रस्ता केलेला आहे, तर त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. गडावर जाणाऱ्या या पायऱ्यांच्या मार्गाचे वर्णन इंग्रजांनी रॉक कट गॅलरी असे केले आहे. ज्यावेळी इंग्रजांनी मराठ्यांचे सर्व किल्ले जिंकून घेण्याची मोहीम हाती घेतली होती, त्यावेळी किल्ला जिंकल्यानंतर किल्ल्यांचे सर्व मार्ग उद्ध्वस्त करण्याचे इंग्रजांचे धोरण होते. याची काही उदाहरणंही देता येतील, जसं अलंग, मदन, कुलंग, सिद्धगड, पदरगड, औंढा इत्यादी. त्यांच्या या मोहिमेदरम्यान इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्ज याने हर्षगड म्हणजेच किल्ले हरिहर जिंकून घेतला. पण या पायरी मार्गाचा विध्वंस त्याने केला नाही. या पायऱ्या पाहून तो भारावून गेला आणि त्यावेळी पायऱ्यांचे कौतुक करताना असे म्हणाला की या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. सुमारे 200 फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अतिउंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात. हा जो पॅच आहे हा थोडा रिस्की आहे. या ठिकाणावरतून आल्यानंतर आपण ह्या एंडला गेलं पाहिजे. जा अजून पुढे, जा अजून पुढे. हां, आणि आता ये पद्धतशीर. प्रतीक्षा, किरण जिथून चढली ना तिथून नको चढू, तिच्याही पुढे जा आणि एकदम एंडला सुरक्षित आहे बघ तिकडं. सावकाश. अहो मॅडम, एकदम सोपं आहे, काही नाही. आपले पाय नीट ठेवा आणि कॉन्फिडंट राहा. बस, प्रतीक्षा पोहोचली बघ. जा एंडला जा, जा पुढे आणि तिथून चढ वरती आता. हां हां, ओके. आलं ना सगळ्यांच्या लक्षात? आणि फक्त दगडांना धरून या आणि तिकडून चढ चढा तिकडून इकडनं. तर अशा प्रकारे आपण त्या पॅच पाशी येऊन पोहोचलेले आहेत आणि इथं सगळ्यांमध्ये इतकी उत्सुकता आहे. किरण तर मला बोलती, अहो आता कुठं जायचं वरती? अरे म्हटलं हाच तर पायरी मार्ग आहे. हे वा, इथं बसले आणि हा पायरी मार्ग आहे. आता मी स्वतः या किल्ल्यावरती माझी 3री वेळ आहे. आकाश पण याच्या अगोदर माझ्याबरोबर आला होता, पण या ज्या सगळ्या मुली आहेत या पहिल्यांदा आल्यात, तर त्या आश्चर्यचकित झालेल्या आहेत. आणि क्लिअर आपल्याला दिसतो या ठिकाणावरतून हा जो पायरी मार्ग आहे, हा पायरी मार्ग आपल्याला किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापर्यंत घेऊन जातो. चला, पायऱ्यांचा तो टप्पा जो आहे आपल्याला चढायला सुरुवात करायची आहे. सगळ्यांनी या, चला. यस. हे बघ किरण, एकदम सोपं आहे, फक्त ओव्हर कॉन्फिडन्स नको. हे बघा, खाच्यात बोट ठेवायचे, खाच्यात बोट ठेवायचा. चला, आणि एका पाठोपाठ एक. चला. हरिहर किल्ल्याला सर्व बाजूंनी तुटलेले कातळकडे आहेत. वर येणारा हा एकमेव मार्ग आहे, त्यामुळे शत्रूला हा किल्ला जिंकून घेणे खूप अवघड आहे. कारण ह्या ज्या पायऱ्या आहेत या वाटेवरून एका वेळी एकच सशस्त्र सैनिक वर चढू शकतो, अन्यथा दोर लावून कातळकड्यावरून चढावे लागेल आणि अर्थात ते सुद्धा अवघड आहे. म्हणून हे कॅप्टन ब्रिग्ज महाशय या संदर्भात असे बोलतात की 5 मॅन कुड होल्ड इट अगेन्स्ट एनी ऑड्स. थोडक्यात, एकी आणि सामूहिक प्रयत्नांची ताकद या ठिकाणी महत्त्वाची आहे असे त्याला म्हणायचे आहे. हळू बा, एकदम हळू, काहीच घाबरायचाच प्रश्न नाही. बघितलं ना, ते खाचं नसतं तर. आलं येऊ द्या. चला. दो 10 मिनिटं रेस्ट करा. या साधारणतः 90 पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपण पोहोचतो ते किल्ल्याच्या पहिल्या दरवाजात. हा दरवाजा छोटे खाणी पण देखणा असून तो पश्चिमाभिमुख आहे. हा जो इथला मार्ग जो आहे या ठिकाणी लेफ्टला कम्प्लिटली दरी आहे. या ठिकाणावरून आपल्याला खाली वाकून जायला लागतं
या ठिकाणी आता स्लो का बोलतोय कारण बहुतेक मधमाशांचं इथं पोळं आहे की काय असं आपल्याला हे झालंय, माशा दिसतात फिरताना. तर या ठिकाणी दगडामध्ये कोरलेली ही एक शेंदूर लावलेली मूर्ती आहे. वरकरणी कळत नाही आहे कुठली आहे, पण आहे त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी एक छोटंसं होल आहे, त्याचं प्रयोजन काय आहे ते काही कळत नाही. अतिशय भारी असा हा मार्ग आहे. पावसाळ्यात असला भारी वाटतो ना. हे पहा, हे सगळी दरी आहे पूर्ण इकडे. आणि आत्ता जो मार्ग आपण त्याच्यातून चाललोय ना, तो पूर्ण कातळा चिरून केलेला आहे बघा. मधमाशा आहेत वरती. आहेत उठलेले आहेत का? किती खूप आहेत का ग? खूप आहेत. नाही उठल्या. कसं करायचं आता? मला बघ, तू बघून घे बरं का. सगळ्यांनी तोंड बांधून घ्या. तोंड किरण, तोंड बांधळा. या ठिकाणी मधमाशांचे मोहोळ दिसले नाही, पण भरपूर मधमाशा तिथे घोंगावत होत्या. थोडा वेळ जागेवरच शांत थांबून मग पुढे हळूहळू आम्ही एका भुयारी वजा मार्गातून गडाच्या अंतिम दरवाजात जाऊन पोहोचलो. जसंही आपण त्या भुयारी वजा मार्गातनं वरती आलेलो आहात, तर हा जो मागे दरवाजा आहे त्या दरवाजातून आपण आलो. हा किल्ल्याचा सगळ्यात शेवटचा दरवाजा आहे. तिथून जसंही वरती आलो आपण, तर आल्यानंतर या ठिकाणी एवढे पर्यटक दिसलेले आहेत आपल्याला. दाखवतो एक मिनटं. हे पहा, हे सगळे बसलेले आहेत. अरे तर एवढे सगळे पर्यटक जे आहेत ते आता उतरायच्या मार्गावरती तुम्ही, बरोबर ना? आणि आम्ही आता वरती आलो. जर आपण व्यवस्थित पाहिलं तर हे विटांचं जे बांधकाम आहे, म्हणजे हा एक प्रकारे घुमट आहे जो की विटांचा आहे. ते बघा, बांधकाम बऱ्यापैकी पडलंय. ठीक आहे, आपण जर बघितलं या ठिकाणी आपल्याला एक कोनाडं पाहायला मिळतंय आणि या बाजूला सुद्धा एक कोनाडं पाहायला मिळतं. जसंही आपण वरती आलोय, गडप्रवेश आपला झालेला आहे पूर्णपणे. आल्यानंतर या ठिकाणी एक झोपडी आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणी एक स्टॉल आहे आणि त्याच्या उजव्या हाताला या ठिकाणी आपल्याला भगवा पाहायला मिळतोय. तर इथे बऱ्यापैकी थोडी मोकळी जागा आहे, फ्लॅट सरफेस आहे. आणि जी झोपडी किंवा हे जे स्टॉल आहे छोटंसं, ते पाहिलं तर त्याच्या अगदी लेफ्ट साईडला सहजासहजी कोणाचं लक्ष जात नाही, पण या ठिकाणी आपल्याला काही अवशेष दिसत आहेत. मी दाखवतो तुम्हाला. हे पहा, हे कम्प्लिटली चौथऱ्यासारखे अवशेष दिसत आहेत. या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही अवशेष पाहायला मिळतात. हे पहा, या ठिकाणी तर क्लिअर आपल्या लक्षात येत असेल की कम्प्लीट या ठिकाणी असं काहीतरी चौथऱ्या टाईप दिसतंय आपल्याला क्लिअर. हे पहा, इकडं पण हे पहा, या ठिकाणी सुद्धा आहे, इकडे आहे. हे तर निश्चित तुम्हाला दिसतं. इथे आणखीन गोष्ट आहे पहा, हे जे आहे हे 100% या ठिकाणी दरवाजा असणार आहे. चौकट वगैरे असेल या ठिकाणी, उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. हे पहा, इकडे पण ही नक्कीच हे कुठल्या तरी वाड्याचे वगैरे अवशेष 100% असणार, कारण दरवाजा दिसतोय, दरवाजासारखी जागा दिसते आणि एक एक रूम दिसतात. मी परत दाखवतो तुम्हाला. हे पहा, हे पहा, हे क्लिअर दरवाजा इथे असणार आहे आणि ही कंप्लीट ही एक रूम असणार आहे. त्या बाजूला सुद्धा तसेच अवशेष दिसतात क्लिअर. या ठिकाणी परत आपण खाली आल्यानंतर इथेही खाली उतरता येते आणि हे इकडनं हे आहे क्लिअर अवशेष. हे असे तिथपर्यंत या ठिकाणी पण आपण पाहू शकतो. तर या ठिकाणी निश्चितच पूर्वी वाडे असणार आहेत. म्हणजे मी 2 वेळा याच्या अगोदर येऊन गेलेलो आहे, पण वाड्यांचे अवशेष जे आहेत ते आज आपण पाहतोय. या किल्ल्यावरती वाड्याचे अवशेष आहेत. ठीक आहे, आणि ते स्पष्ट क्लिअर दिसतात आपल्याला. अतिशय सुंदर आहेत ते. वा, इकडनं एक पायवाट गेलेली आहे पुढे. हे पहा, हे सगळे इथे हे कम्प्लिटली वाड्यांचेच अवशेष आहेत. हे बघा, तिथं ती झोपडी राहिली आणि तिथून आपण खाली उतरलोय. हे सगळा जो एरिया आहे बघा, इथे पण बघा क्लिअर दिसतंय. हे पहा, हे पहा, हे अवशेष अगदी स्पष्टपणे आपल्याला इथे दिसत आहेत क्लिअरपणे. हे पहा, या ठिकाणी पूर्णपणे
हे पहा ही चौकट क्लिअर त्या ठिकाणी. आणि इथून जर बघितलं तुम्ही तर क्लिअर आपल्याला इथून दिसतंय की त्या ठिकाणी दरवाजा असणार आहे आणि तो पायरी मार्ग आहे खाली येण्याचा. एकदम सुंदर. म्हणजे या किल्ल्यावरचे जे काही वाड्याचे वगैरे अवशेष आहेत तर या अगोदर कोणी दाखवले असतील मला माहीत नाही, पण मी कुठल्याही व्हिडिओमध्ये पाहिलेले नाहीत. इथे आपल्याला ते पाहायला मिळालेले आहेत. छान आहेत. काय होतं गड जर बारकाईने आपण जर फिरला तर आपल्याला ते लक्षात येतं. या ठिकाणी आल्यानंतर आणखी एक मागे मी माझ्या माहितीमध्ये आलं होतं की या ठिकाणी अजून एक दरवाजा जो आहे किंवा पायरी मार्ग जो आहे त्याचं पण उत्खनन झालेलं आहे, पण तिथपर्यंत ॲक्सेस नाही आहे. रोप वगैरे लावून जावं लागतं तिथं. पण पाहूयात आपण, तोही दिसला आपल्याला तर आपण नक्की प्रयत्न करू किंवा ॲटलिस्ट कळेल तरी आपल्याला की ह्या ठिकाणी आहे म्हणून. शोधूयात, सापडलं तर बेटर आहे. पण या ठिकाणी प्रचंड मोठे वाड्यांचे अवशेष आहेत आणि आपल्याला ते स्पष्टपणे ठळकपणे दिसून येत. या ठिकाणी एक खळगं दिसते आपल्याला मोठं. म्हणजे हे खळगं म्हणण्यापेक्षा ना हे बांधीव दिसते बघा. हे विटांचं बांधकाम आहे. इथं विटा आहेत क्लिअर. या स्पष्ट दिसते आपल्याला की हे विटांचं काम आहे. इथं वीट दिसते आपल्याला. आणि हा आकार दिलेला आहे की जो खळग्यांना वगैरे असा नॅचरली तयार होतो, पण हा आकार दिलेला आहे. आणि तसंच होल बाजूला सुद्धा आहे. या ठिकाणी सुद्धा तसंच होल आहे. हे पाहू शकतो आपण, दिसतंय क्लिअर. ते झुडपांमध्ये गेलेलं आहे. या ठिकाणावरतून आपल्याला भगवा फडकताना दिसतोय. तो गडाचा सर्वोच्च माथा आहे. आणि त्याच्या या बाजूला पलीकडे गेल्यानंतर तिथं आपल्याला कोठार पाहायला मिळतं, जी या गडावरची सगळ्यात ठीकठाक असलेली वास्तू आहे, शाबूत आहे. चला आता ते सगळेजण तिथं आराम करतायत. तेवढ्या वेळेत मी इथं आलो होतो. सगळ्यांना घेऊन आता पुढची वाटचाल सुरू करूयात आपण. पण हे मस्त हे पाहायला मिळालं मला की वाड्यांचे असे अवशेष आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. इथून पुढे काही पावले चालून गेल्यावर पुढच्या ठिकाणी मला ते पाहायला मिळाले जे यापूर्वीच्या हरिहर भेटीत मी कधीही पाहिले नव्हते. आपल्या डाव्या हाताला खालच्या बाजूस दरीमध्ये कड्यालगत कोरलेल्या उद्ध्वस्त दरवाजाचे व प्रवेश मार्गाचे अवशेष आपल्याला दिसतात, परंतु या दरवाजापर्यंत जाण्याची वाट उद्ध्वस्त झालेली आहे. मी बोलतोय नाही बोलतोय, आत्ता 2 मिनिटापूर्वी मी बोललो होतो की या ठिकाणी एक दरवाजाबद्दल आपल्याला ऐकिवात आलंय. तो अतिशय व्यवस्थितपणे आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आपण तो पाहायचा प्रयत्न करू. हे पहा, ते वाड्याचे अवशेष तिकडनं आपण पाहून आलो आणि आपण इकडनं पुढे आलो. आणि आल्यानंतर हे पहा, इथून उतरायला ही निसरडी वाट आहे. या ठिकाणी रोप लावली तर ते 100% सेफ्टी होईल आणि या ठिकाणी उतरून आपण तिथं जाऊ शकतो. हे पहा, या ठिकाणी आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसलेलं आहे. हे पहा, या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे जे की भलं मोठं आहे. ठीक आहे ना मुलींनो, सावकाश या आणि तुम्ही येऊ नका कारण हे डिफिकल्ट आहे. इथे एक पाण्याचं टाकं आहे मोठं. हे पहा, याच्या इथं सुद्धा खाली पाण्याचं टाकं आहे मोठं. तिथून आपण खाली उतरलो. ठीक आहे, तिकडनं खाली उतरलो. या ठिकाणी आपण टाकं जे आहे ते वरतूनच पाहिले आणि त्याच्यावरती सुद्धा एक टाकं होतं. पुढे आल्यानंतर या ठिकाणी हे अतिशय खोल अशी एक वास्तू आपल्याला दिसलेली आहे. आणि आपण हे क्लिअर सांगू शकतो की हे दुमजली इमारत आहे. जे पण हे आहे हे दुमजली इमारत आहे, कारण वरती जी आहे महिरपी खिडकी बघा, महिरप केलेला क्लिअर दिसतो आपल्याला. आणि खालची सुद्धा या ठिकाणी सुद्धा एक खिडकी वजा जे काही आहे दरवाजा खिडकी ते पण आपल्याला खाली पाहायला मिळते. तर हे अतिशय खोल आहे. म्हणजे हरिहर गडावरती आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी त्याचं नाव जे आहे हर्षगड, तर असा हर्ष झालेला आहे आपल्याला. कारण हे अवशेष मी याच्या अगोदर या किल्ल्यावर कधीही पाहिले नव्हते. मी 2 वेळा येऊन गेलो होतो, ही 3री वेळ आहे. आणि या वेळेला किल्ला अधिक जास्त एक्सपोजरनी किंवा आपण एक्सप्लोअर करायचा असं मी ठरवलं होतं आणि आज ते घडलंय. हे पहा, याच्या पुढे सुद्धा अजून मार्ग आहे. जर तो जो मार्ग आहे ज्याचा शोध लागलेला आहे, सह्याद्री प्रतिष्ठान ही जी संघटना आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे श्रमदान या ठिकाणी करून जे काम केलेलं आहे त्यांना मानाचा मुजरा. अतिशय सुंदर काम त्यांनी केलेलं आहे. आणि आकाश हाळूजा या ठिकाणी थोडं स्लिपरी आहे. या ठिकाणी अतिशय स्लिपरी. बघू रे, जाता येईल आपल्याला.
अजूनसुद्धा इथं घमेलं पडलेलं एक. तर या ठिकाणी खाली जे आहे आतमध्ये जाण्यासाठी मार्ग आहे जो आपल्याला पलीकडनं दिसला होता. आणि हे अगदी क्लिअर हा इथे पायरी मार्ग जो आहे आपल्याला दाखवता येणार नाही आहे इथनं. एवढंच आहे की आपल्याला तो दाखवता येत नाही आहे कारण खाली जाण्याचा ॲक्सेस नाही आहे. मी दाखवतो तुम्हाला परत एकदा. हे पहा, इथपर्यंत आपण आलो. इथून पुढं जायचं म्हणजे या ठिकाणी दोर पाहिजे आपल्याकडे. कारण इथं 100% पाय घसरणार. म्हणजे जे एकदम हाडाचे ट्रेकरसुद्धा मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा डेअरिंग करू नये या ठिकाणी. कारण रिस्क आहे 100%. अतिशय बघा या आकाशने मला मागं पकडून धरलं आहे बंदाला. हे बघा खाली बघा, अतिशय सुंदर. हे जे खाली आहे ना, हा खालपर्यंत पायरी मार्ग गेलेला आहे. इथं क्लिअर आपल्याला हे दिसते ना, हा पायरी मार्ग असा गेलेला आहे. म्हणजे जो आपण ज्या पायरी मार्गाने आपण येतो, जशी स्टेअर केस आहे ना तशीच स्टेअर केस इथे सुद्धा आहे. ती भन्नाट आहे कारण दुसऱ्या अँगलनी, वरच्या बाजूने दुसऱ्या अँगलने ती स्टेअर केस आपल्याला वरतून दिसते. पण जेव्हा आपण इथं येतो त्यावेळेला ती स्टेअर केस आपल्याला दिसत नाही, ती विजिबल नाही आहे आणि खाली जाता येऊ शकत नाही. चला, आज आनंद आहे या किल्ल्यावर येऊन. हे अवशेष जे बघितले नव्हते ते बघायला मिळाले. फार भारी वाटले. आता ही जी भन्नाट गोष्ट पाहायला मिळाली ना आज, सांगू नाही शकत मला किती आनंद झाला आहे. म्हणजे जबरदस्त आहे. त्या पायऱ्यांचा ॲक्सेस खाली एका ठिकाणी तिथून कट झालेला आहे. तर निश्चित खाली तो मार्ग ॲक्सेस नाहीच आहे. पण जेवढं काही अवशेष पाहायला मिळालेत ना आत्ता ते भन्नाट होते. परत एकदा सह्याद्री प्रतिष्ठान, मानाचा मुजरा. चला आता हे पहा, या ठिकाणी आपण इथून असं जातो खाली ते पाहायला. हे टाका आहे. सुरुवातीला आपण इकडनं आलो, ह्या स्टॉलपासनं पुढे आलो. या ठिकाणी वाड्यांचे अवशेष आहेत. इकडनं आपण आलो, या ठिकाणी अवशेष पाहिले आणि आता वरती रिटर्न आलो. तर परत बॅक न जाता या बाजूला इथून वरतून रोड जातोय. हे पहा, इकडनं एक रोड जातोय, पण आपण हा रोड पकडूयात. जर भविष्यात कधी कोणी हे अवशेष पाहायला आले तर एवढं लक्षात ठेवा, खाली जाण्याची डेअरिंग करू नका. म्हणजे आम्ही ज्या लिमिटपर्यंत गेलो तिथपर्यंत जाता येते, पण ते सुद्धा पूर्ण सावधानतेने. कारण हे जे आहे भन्नाट नक्कीच आहे, पण रिस्की आहे तिथं जाणं. सो पूर्ण काळजी घेऊन तुम्ही ते केलं पाहिजे. किंवा न जाता, आता आपल्या व्हिडिओमध्ये तर ते दिसणारच आहे, परंतु काळजी घ्या एवढंच माझं म्हणणं आहे. कारण ते रिस्की आहे. आम्ही सुद्धा या मुलींना मागं बसवलं आणि मग त्याच्यानंतर फक्त मी आणि आकाश दोघेच गेलो होतो. सो इट्स व्हेरी रिस्की. ठीक आहे, आता जसंही आपण थोडं वरती आलो आहे, आपल्याला आणखीन पायऱ्यांचे जुने अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. अक्षरशः छोटे. बघा ही सगळी गँग आपली इथे उभी राहिली. या ठिकाणी बघा हे कट केलेले आहेत. तेव्हा स्टेप्स दिसतात छोट्या छोट्या, ह्या स्टेप्स आहेत. तिथं पण एक टाकं दिसते पाण्याचं. हे पहा, हे पहा, हे जे आहे हे पाण्याचं टाकं आहे की दुसरं काय आहे? कदाचित टाकच आहे, बरोबर. कारण त्याचा गेअर इथपर्यंत टाकच आहे आणि इथं फुटलं आहे ते. ठीक आहे, या ठिकाणी फुटलं आहे. पण बघा आहे जमिनीच्या खाली गेलं आहे. राईट. हे पहा, अतिशय बढिया. हे पहा, ही एवढी जागा आहे आतमध्ये. डेफिनेटली पण हे टाकच असावं, कारण इथं फुटलंय फक्त ते. पण हा भाग जो आहे व्यवस्थित आहे. या ठिकाणी पोलसाठी वगैरे जागा असावी. तर गडाच्या ह्या भागामध्ये अवशेष लपलेले आहेत. तर जे कोणी गड भ्रमंती करायला हरिहरवर येतील त्यांनी फक्त पायऱ्या आणि तो सर्वोच्च माता एवढंच न पाहता या ठिकाणी वाड्याचे अवशेषसुद्धा पाहिले पाहिजेत. सोपा रस्ता आहे, मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओमध्ये. ठीक आहे, पण भन्नाट आहे. हे पहा, ही गँग इकडनं अशीच पुढं पुढे गेलेली आहे. याच पाऊल वाटेने पुढे गेल्यानंतर आपल्याला पाण्याची 3 मोठी टाकी पाहायला मिळतात. तिथे एक टाकं, इथं एक आणि इथे एक. आणि या बाजूला आहे बजरंगबलींची मूर्ती. या ठिकाणी आल्यानंतर आहे ना 2 चौथरे आहेत इथं. तर एका चौथऱ्यावरती बजरंगबलींची मूर्ती आहे आणि दुसऱ्या चौथऱ्यावरती शिवपिंड आहे. हे पहा, त्या ठिकाणी शिवपिंड आहे. आत्ता या ठिकाणी आपण बजरंगबलींचं आणि त्यानंतर शिवपिंडीचं दर्शन घेतलं. तर आता आपण काय करणार आहोत, बजरंगबलीच्या मागे एक छोटा तलाव आहे. हे पहा,
या ठिकाणी तो तलाव आहे, त्या ठिकाणी शिवपिंड आहे. तर या ठिकाणापासून आपण मागे जायला रोड आहे, हे पहा. तर या ठिकाणी हा एक मोठा तलाव आहे, या ठिकाणी आणखी एक शिवपिंड आहे. ठीक आहे, या ठिकाणी आणखीन एक शिवपिंड आहे. आणि या ठिकाणी हे बघा, हे सुद्धा एक टाकच आहे. हे बऱ्यापैकी मातीमध्ये बुजलेलं असणार आहे निश्चितपणे. तर हे टाकच आहे मोठं. त्यानंतर तिथून खाली उतरण्यासाठी पायऱ्या दिसतात पूर्णपणे क्लिअर शेवटपर्यंत. ठीक आहे, हा मोठा तलाव, त्या ठिकाणी तलावाला पायऱ्या आहेत. हे पहा, हे पण काहीतरी फुटलेलं दिसतंय. या ठिकाणी काहीतरी खाचा आहे मोठा, की जो जुनाच वाटतोय क्लिअर. ठीक आहे, या ठिकाणी काहीतरी दगडी बांध दिसतोय इथून तिथपर्यंत. हे पहा, हे जे बांधीव स्ट्रक्चर आहे जुन्या काळातलं, ही जी लाईन आहे बघा दगडाची पूर्णपणे, ह्या तलावाच्या ही जी बांधीव भिंत आहे, ठीक आहे, ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पूर्णपणे. हे पहा, या ठिकाणी पायऱ्या आहेत क्लिअर. हे पहा, पायऱ्या आहेत अगदी ठळक. आणि ही जी आहे ही पूर्ण भिंत याच बाजूला आपल्याला पाहायला मिळते. आणि तिथे सुद्धा सेम पायऱ्यांचं तेच स्ट्रक्चर आहे. आणि तिथपर्यंत ती जी आहे भिंत ती तिथपर्यंत गेलेली आहे. तर या प्रकारे हे अतिशय सुंदर, म्हणजे मी लिटरली असं म्हणेल की हरिहर यापूर्वी मी अशा प्रकारे कधीच पाहिला नव्हता. इतक्या सुंदर बघा ना, या पायऱ्या वगैरे हे मी पाहिलं नव्हतं. ज्यावेळेला पावसात आपण येतो ना, त्यावेळेला काय होतं, हा तलाव भरलेला असतो. ठीक आहे, तर भरलेल्या ह्या तलावामध्ये ना ह्या पायऱ्या वगैरे दिसत नाही, फॉग असतो, धुका असतं, त्याच्यामध्ये आपल्याला काही दिसत नाही. आपण येतो, बजरंगबलीचं दर्शन घेतो, शिवपिंडीचं दर्शन घेतो, संपला विषय, आणि त्या सर्वोच्च माथ्याकडे जातो. एखादी तुरळक व्यक्ती आपल्यासारखी ती कोठाराकडे जाते, तिथून येते. पण हे जे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात ना, हे ठळकपणे आपल्याला उन्हाळ्यातच पाहायला मिळू शकतात. तर आपण आता उजव्या बाजूला चाललेलो आहे. हे पहा, ही जी आहे शिवपिंड. ठीक आहे, हे पहा, या ठिकाणची जी होती मुख्य शिवपिंड, इथून सुद्धा आपण उतरू शकतो. या ठिकाणी या पायऱ्या आहेत क्लिअर. ठीक आहे, आता आपण इकडे का चाललोय, तर या ठिकाणी एक झाड आहे मोठं, त्या झाडाच्या तिथे सुद्धा एक मोठं पाण्याचं टाक आहे. तर आपल्याला ते सुद्धा पाहायचं आहे. हे पहा, हा सगळा मोठा तलाव पूर्णपणे. आणि जसं आपण हे या बाजूला येतो, इकडे एक झाड आहे मोठं. हे पहा, या ठिकाणी अतिशय मोठं असं हे पाण्याचं टाकं आपल्याला पाहायला मिळालं. पाहून घ्या, म्हणजे मी स्वतःच हे टाकं पहिल्यांदा पाहतोय. मला इतका आनंद होतो त्यामुळं, कारण हरिहरला मी 2 वेळा येऊन गेलो, जसं मी मागाशी पण बोललो. ते परत परत येतात भावना की येऊन गेलो, बट आय वॉजंट नो की इथं असं काही आहे म्हणून. बघतच नाही आपण, धुका असतं आणि इकडे येत नाही आपण. ठीक आहे, तर या ठिकाणी सुद्धा मोठं टाकं आहे. हे पहा, आणि या ठिकाणी मोठी सावली आहे. हे झाड आय गेस उंबराचं वगैरे आहे की काय. मोठं लागेल झाड, मोठं आहे. ठीक आहे, इकडे तर काही दिसत नाही आहे. आणि या बाजूला ही ठळक पाऊल वाट गेलेली आहे तिकडं. या ठिकाणी सुद्धा काही अवशेष आहेत. आणि तिकडे जे आहे फायनल कोठार आहे ते पाहायला जाणार आहोत. पण आता आपली सगळी जी गँग आहे ती तिकडे आहे. सो मी त्यांच्याजवळ जाऊन परत त्यांच्यासोबतच येईल इकडे. कोठार पाहूयात. कोठार पाहून परत रिटर्न येऊन मग सर्वोच्च माथ्यावर जाऊ. आणि असं करून आपली गडफेरी पूर्ण होते. तलावाच्या बाजूने आपण मागे जायला सुरुवात केली आहे. या ठिकाणी एका विशिष्ट प्रकारे दगड रचून ठेवलेत. काय ते काही कळे ना, पण खूप जास्त आहे. मी दाखवतो तुम्हाला. हे पहा, हे पहा, हे सगळी इथून तिथून सगळी दगडी रचलेली आहेत. याचप्रमाणे दगडावर दगड, दगडावर दगड. काय आहे हे? हे पहा, तिथेही आहे. या रस्त्यावर सगळीकडे तसंच आहे. हे पहा, इथेही दगडावर दगड, दगडावर दगड. हे पहा, सगळीकडं यत्र तत्र सर्वत्र या ठिकाणी हे दगड रचलेले आहेत. माझ्या माहितीमध्ये हे काय आहे हे मला माहीत नाही आहे बिलकुल सुद्धा. तर तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल
की अशा प्रकारे हे एकावर एक दगड, आणि ते थोडे थोडके नाही तर खूप साऱ्या ठिकाणी, खूप म्हणजे खूप ठिकाणी त्या गोदामाकडे आपण जातो ना, दारू कोठार, तर तिकडे जाताना अगोदर ही दगडी पाहायला मिळतात आपल्याला. त्या सगळ्या पोरी त्या पण रचायला लागलेत दगडी. का रस्ता आहे हे, काय आहे? आ? विष मागायची का? ठेवलं का हा. ठेवायचं आणि विष मागायचं. विष पूर्ण होती. हा, बघू झाल्यावर बघू. येस येस, चांगली विष मागा. इथून पुढे दारू कोठारापर्यंत जात असताना आपल्याला पाण्याची 2 टाकी पाहायला मिळतात. ते जे पहिलं आता गाळाचं टाकं पाहिलं आपण, त्याच्यानंतर थोडं पुढं आलो आपण, या ठिकाणी आपल्याला अजून एक टाकं पाहायला मिळालेलं आहे. सुकण्याच्या पद्धत बघा, हे जे आहे क्लिअर आपल्याला हा जो गाळ आहे, हा किती गाळ याच्यात साचलाय आपल्याला एक आयडिया येते. आणि आकार एक असा फिक्स नाहीये, या बाजूला ते फुटलंय जरासं. या पुढील रस्त्यात कोठाराच्या अलीकडे 5 छोट्या मोठ्या टाक्यांचा समूह आपल्याला पाहायला मिळतो आणि कोठाराच्या पलीकडून पाण्याच्या आणखी 2 टाक्या आहेत. आणखीन थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला आणखीन काही टाकी दिसलेली आहेत. म्हणजे आता इथून टाक्यांची सिरीजच चालू झालेली आहे, कारण मला इथून दूरवरपर्यंत 1 2 3 4 5 आय थिंक 5 टाकी इथून दिसत आहेत क्लिअर. मी एक एक करून दाखवणार आहे, जवळजवळ आहेत सगळी. ठीक आहे, त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे दाखवणार आहे. हे पहा, सर्वोच्च माथा जो आहे तो इथं आहे आणि आपण ह्या मार्गाने पुढे चालत आलेलो आहे. आणि आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे इथलं ह्या सिरीजमधलं हे पहिलं टाकं पाहायला मिळाले. टाक्याचा आकार छोटा आहे. या ठिकाणी हे टाकं आहे, त्या ठिकाणी पोल लावण्यासाठी जागा ज्या आहेत त्या स्पष्ट दिसतात. इथेही स्पष्ट दिसते, इथे आहे. 2 पावलं चालून आलो आपण, आपल्याला हे दुसरं पाण्याचं टाकं पाहायला मिळाले. सेम आकार आहे, तेवढाच आकार आहे त्याचा. ठीक आहे, अतिशय सुंदर. हे जे टाकं आहे हे थोडं विशेष वाटतंय मला, का माहिती का? कारण याचा आकारही छोटा आहे आणि हे 2 लेअर आहेत. हे जर बघितलं तुम्ही, हा एक लेअर, हा दुसरा लेअर, अशी ही 2 लेअर आहेत. तर हे एक वेगळं वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो, कारण रेग्युलर टाक्यांसारखं दिसत नाही ते. ठीक आहे ना, 2 लेअर केलेले आहेत त्याला. सो ते मला एक वेगळेपण दिसलं म्हणून मला ते मेन्शन करू वाटलं. आता लगेच तिसरंही आहे आणि त्या टाक्या, चौथं टाकं, बरोबर चौथं, तर त्यालाही तसंच केलेलं आहे. दाखवतो मी. हे पहा, या टाक्याला सुद्धा हे 2 भाग आहेत आणि असं आहे बरोबर. आणि हे शेवटचं टाकं, म्हणजे ही जे टाक्यांची सिरीज आहे खेटून ही 5 टाकी आहेत. 1 2 3 4 5, बरोबर 5 टाकी. आणि बरोबर मागे ही इमारत आपल्याला दिसतीये. या गडावरची अतिशय ठीकठाक सुस्थितीत असलेली ही एकमेव वास्तू आहे. आणि हे त्यावेळेचं दारू कोठार आहे. आपण जवळनं पाहणार आहोत. चला, या ठिकाणी एक खिडकी वजा दरवाजा आहे हा. ठीक आहे, याला खिडकी नाही म्हणू शकत, पण खिडकी वजा दरवाजा आहे. वरती एवढी नावं लिहिली, बापरे, किल्ल्यांची नावं लिहिली वाटते. वाघेरा, भवन, टोकर खांड, काय नावं लिहिली. बुरैया, नापड, जव्हार, ओंकार, खैरगाव, आबेटी, आबेटी. तर या ठिकाणी आतमध्ये या कोठारामध्ये भरपूर अंधार आहे आणि विशेष असं काही नाही, पण 2 रूम आहेत. या आतमध्ये 2 रूम आहेत. ठीक आहे, हे आपल्याला डिटेक्ट झालंय. किरण आतमध्ये आली. अजून कोण राहील बाहेर? आकाश येतोय, गौरी बाहेर. आतमध्ये हे बघा, ह्या इथून आपण एंटर करतो. ठीक आहे, ही आणि आतमध्ये आल्यानंतर ही जी आहे ही पहिली रूम आहे, मोठी. ठीक आहे, मोठी रूम आहे. आणि ह्या मुली जिथे उभ्या राहिल्या, ही दुसरी रूमची एंट्री आहे. ठीक आहे, हे बघा, महिरप बघा व्यवस्थित एकदम. आणि आपण आतमध्ये आलोय. हे पहा, हे भरपूर नावं लिहिली तिथं, एवढंच काय ते इथलं हे. आणि लाकडं आहेत भरपूर. बस बाहेरच्या रूममध्ये जास्त लाकडं आहेत का? ओके, चला, म्हणजे बघितलं आपण बाबा हे कोठार. तर या गडाच्या या बाजूच्या शेवटच्या बाजूला आपण आलेलो आहोत. प्राचीन काळात हरिहर बांधला गेला असला तरी नेमका तो कोणत्या राजवटीत बांधला गेला याबद्दल निश्चित असा पुरावा नाही. डहाणू बंदरातून नाशिककडे येणाऱ्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी घाटावर बांधलेल्या दुर्गशृंखलेत गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरिहरगड आणि भास्करगड या किल्ल्यांची निर्मिती झाली. निजामशहाच्या पुढे शहाजीराजांच्या ताब्यात
हा किल्ला होता. शहाजीराजांच्या पराभवानंतर हा किल्ला मोगलांकडे गेला. 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड स्वराज्यात आणला. शेवटी 1818 मध्ये त्रिंबक पाठोपाठ हरिहरचा किल्ला इंग्रजांनी कॅप्टन ब्रिग्सच्या नेतृत्वाखाली जिंकून घेतला. चढली, संपला विषय. कसं वाटलं किरण खूप छान, वरती आल्यावर? खूप छान. हा शेवटचा पॅच कसा होता? शेवटचा पॅच कसा होता? खूप ऍडव्हेंचरस होता. भीती वाटत होती, पण सोबत करून करून असं वाटतं की करू शकतो आपण. गौरी तुला कसं वाटलं? भारी. मी तर भारी येणार ना? पण नव्हते, मला बघूनच भीती वाटली होती. नाही नाही नाही, पण तू केलंस. मंजिल मंजिल येस येस, क्या डायलॉग माराय, वा. येस 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 येस. कसं वाटलं इथं वरती आल्यावर? एकदम मस्त. भारी. तुम्ही पण भेट द्या. निश्चित निश्चित. आव्हान आहे तिच्याकडनं की हरिहर, आणि मेन म्हणजे हे आव्हान आहे ना, हरिहर किल्ल्याला यायला असं काही वेगळी सांगायला नाही लागत कोणाला. सगळे जणांना हरिहर माहिती आहे. पण आम्ही ज्या प्रकारे आज हरिहर बघितलेला आहे, निश्चितच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कळणारच आहे ते. पण आज संपूर्ण हरिहर बघितल्याचा आनंद आहे. आणि सर्वोच्च माथ्यावरती आल्यानंतर एक डिफरन्स जाणवला. ज्या वेळेला आपण आलो होतो, दोन्ही वेळेला पावसाळ्यात आलो होतो, तर पावसाळ्यातनं इथलं निसर्ग अप्रतिम आहे, तोड नाही. पण किल्ला अवशेष किंवा किल्ला म्हणून पाहायचा असेल एक दर्दी म्हणून, तर हिवाळा किंवा उन्हाळा, ठीक आहे, त्यावेळेला तुम्हाला किल्ला पूर्णपणे दिसतो. एकडे एक बारीक अवशेष दिसतात. हरिहर हा किल्ला त्याच्या सुंदर पायऱ्यांमुळे संपूर्ण भारतात आणि जगातही प्रसिद्ध आहे. हरिहर करण्याचे स्वप्न प्रत्येक ट्रेकरचे असते. असाच हा पश्चिम बंगालमधून आलेला ट्रेकर, ज्याने संपूर्ण प्रवास सायकलवर केला आहे. हे दोघेजण कर्नाटकमधील बिदरपासून मोटारसायकलवर आले होते. एक जण पंजाबमधून आला होता. इच्छा फक्त एकच, हरिहरगड पाहायचा आहे. चला, प्रवास सुरू झालेला आहे आता परतीचा. आणि हे पहा, सूर्य भगवान सुद्धा खाली गेलेले आहेत त्यांच्या घरी. सो आपण पण निघालो आहे आपल्या घरी. चला, व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे याची मला खात्री आहे. आणि नक्की लाईक करा. आणि चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण गड किल्ल्यांची भ्रमंती ही आपली सदैव सुरूच असते. तर भेटूयात मग पुढच्या किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.